नागपूरच्या दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार, पैसे न दिल्यास आरोपींच्या संपत्तीचा लिलाव करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची दंगेखोरांविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी। प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, प्रशांत देशातच लपल्याचा पोलिसांचा अंदाज। पोलिसांकडून कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा नाशिक जिल्हा बँकेतला कारभारही वादात, संचालक पदाच्या काळात 182 कोटींची अनियमितता केल्याचा ठपका। 2 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश। उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे पक्षफुटीवेळी शांत बसलो, आदेश नसते तर राडे झाले असते। टू द पॉइंट मुलाखतीत अनिल परबांचा दावा। अनिल परबांनी कधी कुणाच्या कानशिला तरी लगावली आहे का? नारायण राणेंचा प्रतिसवाल। सालियन कुटुंबावर दबाव टाकणाऱ्या किशोरी पेडणेकरांना ताब्यात का घेत नाही? खासदार नारायण राणेंचा सवाल। जयंत पाटलांसोबत एआय बाबत चर्चा, भेटीवर अजित पवारांचा मिश्किल टोला, तर भेटीबाबत विनाकारण वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा जयंत पाटलांचा दावा। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, राज्यभरात गाव पातळीवर मराठा सेवकांची नियुक्ती करणार, जरांगे पाटलांची घोषणा। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी सुरू असलेल्या आंदोलनात बच्चू कडू यांची प्रकृती बिघडली, उपोषणामुळे ब्लड प्रेशर वाढलं तर शुगर लेव्हल घटली। मागेल त्याला सोलार पंप योजना कागदावरच, धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना सोलार पंप मिळेना, 17,000 शेतकरी पैसे भरूनही योजनेपासून वंचित। राज्यात उष्माघाताचा धोका वाढला, राज्यभरात 21 रुग्णांची नोंद, सर्वाधिक रुग्ण गडचिरोलीत, काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन।